नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मम्मीज कोल्हापुरी किचन अँड लाईफस्टाईलमध्ये. प्रसादाचा शिरा आपण सगळेजण करतो, पण काय होतं की शिरा काही वेळानं तो कोरडा होतो, मऊ लुसलुशीत राहत नाही, असा दाणेदार होत नाही. तर त्यासाठी मी काही टिप्स देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. प्रसादाचा शिरा करताना सव्वाचं प्रमाण घ्यायचं असतं. इथे मी सव्वा वाटी घेतली आहे, पण ते सगळं साहित्य एका मोठ्या वाटीमध्ये घेतलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच वाटीनं सगळं मी पुढचं साहित्य घेतलेलं आहे. तुम्हीही जेव्हा सव्वाचं प्रमाण घेणार या पद्धतीनं करू शकता. चला तर सुरू करूया. हा रवा सव्वा वाटी आहे, पण त्या मोठ्या वाटीमध्ये घेतलेला आहे. याच वाटीनं आपल्याला साखर घ्यायची आहे आणि ह्याच वाटीनं आपल्याला तूप एक वाटी घ्यायचं आहे. थोडे बदामाचे काप घेतलेले आहेत. वेलदोड्याची पावडर 1 टेबलस्पून घेतलेली आहे. त्याच वाटीनं आपल्याला 2 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी घ्यायचं आहे. इथेच आपलं गल्लत होते, जेव्हा आपण दुधाचं आणि वाटीचं प्रमाण पाण्याचं प्रमाण चुकतं. सव्वा वाटी आपण दूध घेतो आणि सव्वा वाटी आपण पाणी घेतो, तेव्हाच आपलं सगळं चुकतं. एका कढईमध्ये तूप गरम करत ठेवायचं आहे. तूप गरम झालं की थोडासा रवा टाकून बघायचा आहे. रवा छान फुलला की मग बाकीचा रवा आपल्याला टाकायचा आहे. रवा टाकल्यानंतर तसा छान फुलून येतो. तुपाचं प्रमाण गरम होण्याचं जर व्यवस्थित असेल तर रवा छान भाजला जातो. मंद आचेवर आपल्याला हा रवा भाजायला घ्यायचा आहे. एकसारखा हलवायचा आहे. आता रवा सगळा असा गोळा झालेला आहे, पण जेव्हा रवा छान भाजायला येईल तेव्हा तसं छान त्याला असा फेस आल्यासारखा होतो. एकसारखा आपल्याला रवा हलवायचा आहे. मंद गॅसवर हलवायचं आहे. आता रव्याला फेस यायला सुरुवात झालेली आहे. प्रत्येक दाणा असा वेगळा वेगळा व्हायला लागतो, त्याचं टेक्स्चर बदलतं. साधारण एक 10 मिनटं झालेली आहेत. हा सव्वा वाटी रवा भाजायला आपल्याला साधारण एक 10 ते 15 मिनटं लागतात. जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आता त्याचा कलर चेंज झालेला आहे. थोडासा गुलाबीसर कलर झाला की आपल्याला त्याच्यामध्ये बदामाचे काप टाकायचे आहेत आणि परत हलवायचं आहे. इकडे मी दूध आणि पाणी गरम करायला ठेवलं होतं. ते चांगलं उकळी आलं की आपल्याला सगळं ते त्यात टाकायचं आहे. टाकताना थोडी काळजी घ्यावी, म्हणजे हातावर ते वाफ येणार नाही. तर व्यवस्थित त्याच्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला आपल्याला असं वाटेल की हे खिरीसारखं वाटतं आहे, पण एक 2-3 मिनटांनी वाफ दिली की अगदी छान दूध आणि पाणी रव्यामध्ये शोषलं जाईल आणि रवा अगदी मऊसर आणि सैलसर होईल. आपला प्रसादाचा शिरा अगदी रसरशीत होणार आहे. आता 2 ते 3 मिनटं आपल्याला याला वाफ द्यायची आहे. अगदी 2 मिनटं आपल्याला वाफ द्यायची आहे. 2 मिनटानंतर बघूया की अगदी शिरा कोरडा झालेला आहे. छान दूध आणि रवा मिक्सअप झालेले आहे. पूर्ण रव्यानं दूध आणि पाणी शोषलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये त्याच वाटीनं मोजलेली साखर टाकायची आहे. वेलची पावडर 1 टेबलस्पून टाकायची. वेलची पावडर सगळ्यात शेवटी टाकायची, ज्याच्यामुळे त्याचा वास जाणार नाही. आता साखर आणि वेलची पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता हे बघा, रसरशीत असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. 1-2 मिनटं परत आपल्याला हलवायचं आहे. हा रसरशीत शिरा आपला अगदी 2 दिवस छान बाहेर टिकतो. वरून तुळशीचं पान टाकून देवाला त्याचा नैवेद्य दाखवायला हा आपला प्रसादाचा शिरा रेडी आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन रेसिपीसाठी. तोपर्यंत मस्त राहा आणि मस्त खा.